नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राठोड एमपीएससी अकॅडमीच्या या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण टीईटी एक्झामची तयारी करत आहोत. टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये आपण बालमानसशास्त्र हा विषय अभ्यासत आहोत. तर त्यामध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये टीईटीच्या पाठीमागचे जे काही पेपर झालेले आहेत त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा आढावा, त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं अनालिसिस आपण या आजच्या लेक्चर मध्ये करणार आहोत. तर बघा, तुम्हाला जर बालमानसशास्त्र या विषयाचा अभ्यास करायचा असेल, पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल, तर दोन्ही पेपरमध्ये बालमानसशास्त्र या विषयाला सारखंच वेटेज आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला बालमानसशास्त्र हा विषय 30 गुण मिळवून देणार आहे. म्हणजे आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. तर बालमानसशास्त्रामध्ये 30 पैकी 30 गुण कशा पद्धतीने मिळवायचे, म्हणजे आपण कुठले टॉपिक्स अभ्यासले म्हणजे आपल्याला चांगले मार्क्स मिळतील, किंवा आपण कुठल्या टॉपिक्सचा अभ्यास केला किंवा पीवायक्यू जर आपण अनालिसिस केले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला योग्य दिशा मिळायला पाहिजे. म्हणजे आपण एक्झाम ओरिएंटेड स्टडी, म्हणजे परीक्षेला काय पाहिजे, काय अपेक्षित आहे त्यानुसार जर आपण अभ्यास केला तरच आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. त्यासाठी महत्वाचं म्हणजे आपल्याला एकतर सिलेबस माहिती असणं आणि त्याचबरोबर पाठीमागचे जे काही पेपर झालेले आहेत त्यामध्ये जे कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत याचा जर आपला अभ्यास झालेला असेल तरच आपल्याला काय करता येईल, प्रश्न सोडवता येतील. तर आजच्या लेक्चर मध्ये सुद्धा आपण काय बघणार आहोत की पाठीमागे 2017 असेल, 16 असेल, 14 मध्ये जे काही टीईटीचे पेपर झालेले आहेत त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न बालमानसशास्त्र या विषयावर विचारलेले आहेत याचाच आढावा आपण आजच्या लेक्चर मध्ये घेणार आहोत. तर बघा, तुम्हाला जर बालमानसशास्त्र या विषयाची बॅच लावायची असेल, म्हणजे तुम्हाला फक्त म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा असेल, कुठल्या वेने आपण अभ्यास केला म्हणजे आपल्याला आउट ऑफ मार्क मिळतील किंवा चांगल्या पद्धतीचे मार्क बालमानसशास्त्र या विषयात मिळतील, तर त्यासाठी आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्यासाठी एक बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. त्या बॅचची फीस आहे फक्त बालमानसशास्त्र अभ्यासायचं असेल तर 1299 रुपये, पण सध्या ऑफर मध्ये तुम्हाला ती 999 रुपयामध्ये मिळून जाईल. त्यामध्ये पूर्ण बालमानसशास्त्र, त्यामध्ये कुठले टॉपिक येतात आणि प्रत्येक टॉपिकचं जे काही अनालिसिस आहे किंवा डीप मध्ये अभ्यास आपण आपल्या लेक्चर मध्ये करणार आहोत. बघा, राठोड एमपीएससी अकॅडमीचं तुम्हाला जर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल किंवा ऍप डाउनलोड करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्याचबरोबर ऍपची सुद्धा लिंक दिलेली आहे. ते ऍप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला डेली मानसशास्त्राची पीवायक्यू तसेच त्याच्या नोट्स सुद्धा टेलिग्राम चॅनलला अवेलेबल केल्या जातील. चला तर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे हे आपण बघू. बघा, हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे. 2022 मध्ये जी काही सीटीईटी एक्झाम झाली होती ती सीटीईटी एक्झाम मी क्वालिफाय आहे, एमए बीएड आहे, त्याचबरोबर टीआयटी सुद्धा एक्झाम दिलेली आहे आणि पीएचडीचं वर्क चालू आहे. त्यानंतर बघा, आज आपलं जे काही मेन फोकस आहे ते कशावर असणार आहे, टीईटीच्या जे काही पाठीमागच्या पेपरमध्ये विचारलेले प्रश्न आहेत त्याचं आपल्याला काय करायचं आहे, अनालिसिस करायचं आहे. तर बघा, पेपर सेकंड 2018 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर बघा काय म्हणतो, खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे. कशावर प्रश्न विचारलेला आहे, विकास, डेव्हलपमेंट. आणि आपण याचा अभ्यास पाठीमागच्या लेक्चर मध्ये केलेला आहे. वाढ आणि विकास, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, म्हणजे बालकांची वाढ आणि विकास कशा पद्धतीने होते. हे जर टॉपिक्स आपली क्लिअर असतील तर आपण हा प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकतो. हा प्रश्न जशाच तसा पेपर सेकंड 2018 टीईटीच्या पेपरमध्ये विचारलेला आहे. बघा, विकास प्रक्रियेत व्यक्ती भिन्नता आढळते. विकास प्रक्रियेत व्यक्तीचे जैविक घटक अप्रभावी असतात. प्रत्येक प्राणी जातीतील विकास प्रक्रिया ही सारख्या प्रकारची असते. विकासाची गती प्राथमिक अवस्थेमध्ये कमी असते. बघा, किती स्टेटमेंट दिलेले आहेत, किती वाक्य दिलेले आहेत आपल्याला, 4. आणि विचारलं काय आहे की विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य कोणती आहेत. बघा, विकास प्रक्रियेत व्यक्ती भिन्नता आढळते. यस, कारण प्रत्येक मानव असेल, बालक असेल, त्याचा विकास कसा होतो,
वेगवेगळ्या पद्धतीने होतो. म्हणजे ज्या पद्धतीचा अनुवंश असेल, विकासावर कशाचा इफेक्ट होतो, परिणाम होतो, अनुवंश असेल, वातावरण असेल, या सगळ्या गोष्टीचा परिणाम विकासावर होत असतो. म्हणूनच प्रत्येक मानवाचा विकास, प्रत्येक बालकाचा विकास हा वेगवेगळा असतो. त्यामध्ये भिन्नता आढळते. म्हणजे हे वाक्य काय आहे, बरोबर आहे. म्हणजे विकास प्रक्रियेचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. विकास प्रक्रियेत व्यक्तीचे जैविक घटक अप्रभावी असतात. जैविक घटक म्हणजे अनुवंशिकता, हेरिडिटी अप्रभावी असतात असं असू शकतं का? नाही. बघा काय विचारले पुन्हा, प्रत्येक प्राणी जातीतील विकास प्रक्रिया ही सारख्या प्रकारची असते. आता प्रत्येक प्राणी जातीमध्ये होणारे जो काही विकास आहे तो सारख्याच पद्धतीचा असतो का? नाही. कारण इव्हन मानवामध्ये सुद्धा सारख्या पद्धतीचा विकास होत नाही. तर प्रत्येक प्राणी जातीमध्ये सारख्या पद्धतीचा विकास होईल का? तर एक्झॅक्टली नाही. त्यानंतर विकासाची गती प्राथमिक अवस्थेत कमी असते. तर हे स्टेटमेंट काय आहे? रॉंग आहे. आपल्याला माहिती आहे विकासाच्या अवस्थेत, प्राथमिक अवस्थेमध्ये विकासाची गती कमी असते का? तर नाही. त्या ठिकाणी जास्त असते. जास्त दिलं असेल तर आपलं ते वाक्य बरोबर आलं असतं. पण या ठिकाणी कमी दिलेलं आहे. म्हणजे विकासाबद्दल आपल्याला ही माहिती असलं पाहिजे की प्राथमिक अवस्थेत म्हणजे सुरुवातीला बालक भ्रूणावस्थेपासून त्याच्या विकासाला सुरुवात होते. म्हणजे गर्भावस्थेपासूनच होते. पण जे सुरुवातीचा कालखंड असतो जन्मल्यापासून ते बघा 5 ते 6 वर्षाचं बालक असेल, एवढ्या वर्षामध्येच त्याच्या मेंदूचा 80% विकास झालेला असतो. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये विकासाची गती कशी असते? जास्त असते, कमी नसते. म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर विकास प्रक्रियेत व्यक्ती भिन्नता आढळते. हे काय आहे? वाक्य अगदी बरोबर आहे. बाकीचे जे काही तीनही वाक्य दिलेले आहेत ते काय आहेत? चुकीचे दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला कोणतं वैशिष्ट्य आहे हे ओळखायचं होतं. तर विकास प्रक्रियेत व्यक्ती भिन्नता आढळते हे अगदी बरोबर आहे. विकास प्रक्रियेत व्यक्तीचे जैविक घटक अप्रभावी असतात हे असं असू शकत नाही. त्यानंतर प्रत्येक प्राणी जातीतील विकास प्रक्रिया ही सारख्या प्रकारची असते हे सुद्धा असू शकत नाही. म्हणजे प्रत्येक प्राणी जातीतील विकास प्रक्रिया सारख्या प्रकारची नसते. विकासाची गती प्राथमिक अवस्थेत कमी असते. तर विकासाची गती ही प्राथमिक अवस्थेत कमी कधीच नसते, तर ती जास्त असते. त्यानंतर बघा, व्यक्ती विकासात अनुवंश व परिस्थिती या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. या संदर्भात खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान सत्य आहे? महा टीईटी पेपर सेकंड 2018 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. हा सुद्धा विकासाच्या संदर्भात विचारलेला प्रश्न आहे की व्यक्ती विकासात अनुवंश व परिस्थिती या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तर या संदर्भात खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान सत्य आहे? एक मिनिट हा. कोणते विधान सत्य नाही? तर आपल्याला काय विचारलेलं आहे? असत्य आहे. म्हणजे या ठिकाणी सत्य विचारतात, असत्य विचारतात, योग्य विचारतात, अयोग्य विचारतात. या 4 ऑप्शन मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला असतो. कोणते सत्य आहे, कोणतं असत्य आहे, कोणतं योग्य आहे आणि कोणतं अयोग्य आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बघा, सांस्कृतिक परिस्थितीचा बालकाच्या विकासावर परिणाम होतो. यस. विकासासाठी लागणारी मूळ शक्ती पुरवण्याचे काम आनुवंशिकतेकडून होते. हे सुद्धा बरोबर आहे. सर्वसाधारण बालकाला रंग, रूप, उंची या बाबी आनुवंशिकतेने प्राप्त होतात. हे सुद्धा बरोबर आहे. विकासाला वळण व दिशा देण्याचे काम अनुवंश करते. हे सुद्धा बरोबर आहे. तर या प्रश्नामध्ये खाली एक ऑप्शन असायला पाहिजे होतं, प्रिंट मिस्टेक झालेली असेल, वरील पैकी सर्व. म्हणजे वर दिलेले जे काही 4 स्टेटमेंट आहे ते विकासाच्या संदर्भात सगळेच काय आहेत? बरोबर आहेत. पण आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे की असत्य विधान कोणतं आहे? तर असत्य नाही, तर या ठिकाणी सत्य विधान कोणते आहेत असा तो प्रश्न होता की सत्य विधान कोणते आहे. जेव्हा प्रिंट मिस्टेक झालेली आहे यामध्ये, तर हे असत्य विचारलेलं नाही, तर काय विचारलेलं आहे की सत्य विधान कोणकोणते आहेत. आणि हे चारही जे विकासाच्या संदर्भात दिलेली वाक्य आहेत ती बरोबर आहेत. म्हणजे या ठिकाणी 5वं एक ऑप्शन तयार होतं की वरीलपैकी सर्व. 2018च्या पेपरमध्ये हा विचारलेला प्रश्न आहे की विकासाच्या संदर्भामध्ये कोणती विधाने सत्य आहेत. आपल्याला 4 उदाहरणं दिलेली आहेत. तर यामध्ये 4ही वाक्य विकासाच्या संदर्भात काय आहेत? बरोबर आहेत. या क्वेश्चन मध्ये थोडंसं प्रिंट मिस्टेक झालेले आहे, पण समजून घ्या. या ठिकाणी आपल्याला सत्य आहे असं विचारलेलं आहे की कोणती विधानं सत्य आहेत, आणि हे जे दिलेले 4ही विधान आहेत ती अगदी बरोबर आहेत विकासाच्या संदर्भात. म्हणजे आपलं उत्तर असं आहे वरीलपैकी सर्व. सांस्कृतिक परिस्थितीचा बालकाच्या विकासावर परिणाम होतो. म्हणजे वातावरणाचा विकासाच्या
विकासावर बालकाच्या विकासावर वातावरणाचा परिणाम होतो. हे बरोबर आहे. विकासासाठी लागणारी मूळ शक्ती पुरवण्याचे काम आनुवंशिकतेकडून होते. म्हणजे विकास होत असताना मूळ शक्ती जी असते विकासाची त्याला मूळ शक्ती पुरवण्याचे काम कोण करतं तर आनुवंशिकता ही सुद्धा कारणीभूत आहे. कशासाठी? विकासासाठी. सर्वसाधारण बालकाला जे काही त्याचा रंग असतो, रूप असते, उंची असते या बाबी आनुवंशिकतेने प्राप्त होतात. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. ज्या आई वडिलां मुलं कसे असतात आई वडिलांवरच असतात म्हणजे त्यांचा रंग कुठून मिळालेला असतो आई वडिलांकडून त्यानंतर त्यांची उंची सुद्धा आई वडिलांकडूनच त्यांना मिळालेली असते म्हणजे आनुवंशिकतेने ह्या गोष्टी बालकाला प्राप्त होतात. विकासाला वळण व दिशा देण्याचे काम सुद्धा कोण करतं अनुवंश करतं. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वरीलपैकी सर्व म्हणजे चारही ऑप्शन काय दिलेले आहेत बरोबर आहेत. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन खाली दिलेल्या बालकाच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते? महा डीईटी पेपर फर्स्ट 2017 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. हा सुद्धा विकासाच्या संदर्भात प्रश्न आहे. बघा बालकाच्या विकासाची विविध अंगे एकमेकावर अवलंबून नसतात. अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम बालकावर होतो. जसजसे बालकाचे वय वाढते तसतसे विकासाची गती वाढते. भिन्न परिस्थिती व वातावरण यात वाढलेल्या बालकांच्या विविध कौशल्यात सारखेपणा आढळतो. तर आपल्याला काय विचारलेलं आहे तर विधान समर्थन करते म्हणजेच कोणतं विधान योग्य आहे कोणतं विधान सत्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा बालकाच्या विकासाची विविध अंगे एकमेकावर अवलंबून नसतात असं दिलेलं या ठिकाणी नसतात तर या ठिकाणी असतात हे बरोबर आहे. बालकाच्या विकासाची विविध अंगे काय असतात एकमेकावर अवलंबून असतात म्हणजे विकास हा स्टेप बाय स्टेप क्रमबद्धरित्या होतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांचे जे काही विकासाचे अंग आहेत ते एकमेकावर अवलंबून असतात पण इथे नसतात दिलेलं आहे म्हणजे हे काय आहे चुकीचं आहे. अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम बालकावर होतो. अनुवंशाने संक्रमित झालेले जे काही गुणदोष आहेत त्याचा परिणाम बालकावर होतो. त्यानंतर जसजसे बालकाचे वय वाढते तसतसे विकासाची गती वाढते तर विकासाची गती वाढत नाही तर विकासाची गती काय होते कमी होते. सुरुवातीच्या काळामध्ये विकासाची गती कशी असते जास्त असते आणि जसं वय वाढायला लागतं तसतसं विकासाची गती काय होते कमी होते वाढते का नाही म्हणजे हे सुद्धा काय आहे चुकीचं आहे. त्यानंतर भिन्न परिस्थिती व वातावरण यात वाढलेल्या बालकांच्या विविध कौशल्यात सारखेपणा आढळतो तर नाही म्हणजे भिन्न परिस्थितीत वाढलेले जे काही बालक आहे वातावरण त्याच्या विविध कौशल्यात सारखेपणा आढळत नाही तर भिन्नता आढळते. वेगवेगळ्या वातावरणातील बालके ही वेगवेगळी असतात त्यांच्यामध्ये जे काही स्किल आहे जे काही कौशल्य आहे ते त्या वातावरणामध्ये काय असतं त्या वातावरणाशी रिलेटेड असतं म्हणजे वेगवेगळ्या वातावरणामध्ये वेगवेगळी बालकं वाढतात म्हणजे सगळ्यांमध्ये जे काही कौशल्य आहे ती सारख्याच पद्धतीची असतात का तर नाही. इव्हन अनुवंश जरी सारखा असेल आणि त्यांना वातावरण जर वेगळं मिळालं असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा जे काही कौशल्य डेव्हलप होतात त्यांच्यामध्ये जे काही स्किल असतात ती वेगवेगळी असतात. वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञाने ट्विन्स म्हणजे जे काही जुळे बालक आहेत त्यांना अनुवंश एकच मिळालेला आहे पण त्यांना वेगवेगळ्या जर पर्यावरणात आपण त्यांना ठेवलं तर त्यांच्यामध्ये असणारे स्किल जे काही कौशल्य आहेत त्यामध्ये सारखेपणा आढळत नाही म्हणजे त्या ठिकाणी भिन्नता असते. म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट काय आहे वाक्य चुकीचं आहे. तर आपल्याला समर्थन करते असं विचारलेलं आहे तर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम बालकावर होतो हे वाक्य अगदी बरोबर आहे म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आलं का लक्षात की विकासावर फिरून कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात म्हणजे विकास आणि वाढ आणि विकासाच्या अवस्था एवढा टॉपिक जर आपण केला तर 4 ते 5 प्रश्न त्यावर आपल्याला विचारले जातात आणि वाढ विकास आणि विकासाच्या अवस्था यावरच आपल्याला उपयोजनात्मक प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करता येतात. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती? आता आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे की शिक्षण प्रक्रिया कशा पद्धतीची आहे 2014 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. बघा शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे आणि खाली आपल्याला पर्यायी उत्तर दिलेली आहेत अ ब आणि क बरोबर ब क आणि ड त्यानंतर अ ब क आणि ड. तर विचार करा बघा रीड करू परत एक वेळेस. शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे बरोबर आहे का? एज्युकेशन इज अ ट्रायपोलर मेथड
कुणी सांगितलं? जॉन डीवी या मानसशास्त्रज्ञाने काय म्हटलेलं आहे की शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. म्हणजे त्या ठिकाणी अध्ययन, अध्यापन आणि 3 केंद्र कोणकोणती आहेत? अध्ययन, अध्यापन आणि टीचिंग एड्स म्हणजे आपण जे काही शिकवत असताना आपल्याला जे काही साहित्य लागतं किंवा आपला जो काही सिलेबस आहे, करिक्युलम आहे, ते सुद्धा काय आहे? शिक्षणाचं एक प्रक्रिया आहे. म्हणजे ती कुठल्या प्रोसेस मधून चालते? तर ती त्रिकेंद्रात्मक प्रोसेस आहे असं कुणी सांगितलं? जॉन डीवी या मानसशास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे. त्यामध्ये लर्निंग, टीचिंग अँड करिक्युलम हे 3 फॅक्टर्स त्याने सांगितलेले आहेत. अध्ययन, अध्यापन आणि सिलेबस म्हणजे आपण त्याला म्हणतो की अभ्यासक्रम कोणता आहे, हे शिक्षणाचे 3 काय आहेत? केंद्र आहेत. म्हणजे हे वाक्य काय आहे? अगदी बरोबर आहे. शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे बालकाला जर मनातून शिकण्याची इच्छा असेल तरच आपण त्याला शिकवू शकतो. त्याच्या जर मनामध्ये शिकायचंच नसेल तर आपण काही जरी केलं तरी ते शिकणार आहे का? नाही. म्हणजे फक्त बालकाचेच नाही, इव्हन कोणाचं जरी झालं तरी त्याच्या मनामधून आवड पाहिजे शिक्षणाची, तरच काय होणार आहे? ती शिक्षणाची प्रोसेस, जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होऊ शकते. म्हणजे शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. आपण एखाद्या विद्यार्थ्याला दबाव आणून त्याला शिकवू शकत नाही. ते जरी प्रेझेंट असेल फिजिकली क्लासमध्ये तरी ते मेंटली डिस्टर्ब झालेलं असतं. म्हणजे त्या ठिकाणी ती प्रोसेस आपली एज्युकेशनची, शिक्षणाची पूर्ण होणार आहे का? नाही. तर त्या ठिकाणी स्वयंस्फूर्त म्हणजे त्याची स्वतःची इच्छा असली पाहिजे शिक्षणाची, तरच ती प्रक्रिया पूर्ण होते. म्हणजे शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की शिक्षण, एज्युकेशन इज अ ट्रायपोलर मेथड, शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे असं कुणी सांगितलं? तर ते जॉन डीवी या मानसशास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे. त्यामध्ये टीचिंग, लर्निंग अँड करिक्युलम, अध्ययन, अध्यापन आणि अभ्यासक्रम हे 3 फॅक्टर्स त्याने सांगितलेले आहेत. शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. यस, बरोबर आहे. शिक्षण ही नैसर्गिक आणि सहज अशी प्रक्रिया आहे. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण बंद होणारी प्रोसेस आहे का एज्युकेशन? तर नाही. म्हणजे हे चारही स्टेटमेंट जे वाक्य दिलेले आहेत ते अगदी बरोबर आहेत शिक्षणाच्या संदर्भात. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ, ब, क आणि ड. म्हणजे चारही वाक्य बरोबर आहेत. लक्षात ठेवायचं, शिक्षण इज म्हणजे एज्युकेशन इज अ ट्रायपोलर मेथड, त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे, स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यानंतर अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण प्रक्रियेवर विचारलेला हा प्रश्न होता. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे. 2014 मध्ये टीईटीच्या पेपरमध्ये ऍज इट इज म्हणजे जशाच तसा हा प्रश्न विचारला होता. त्यानंतर बघा नेक्स्ट, अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणती विधाने पुष्टी देतात? अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो का? तर आपल्याला बघायचं आहे महा टीईटी पेपर फर्स्ट 2016 रिवाइज म्हणजे हा कित्येक वेळा प्रश्न विचारलेला आहे टीईटीच्या पेपरमध्ये की अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो का? अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक असतो. अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक असतो. बालकाच्या विकासाची दिशा आनुवंशिकतेवरून ठरवता येते. प्रत्येकाची वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे. बालकामध्ये आढळणारी व्यक्ती भिन्नता ही आनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा. अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक असतो. जेव्हा आपण अध्ययन करत असतो विद्यार्थ्यांना तेव्हा त्याचे जन्मजात जे काही क्षमता आहेत, प्रत्येकाची जन्मजात क्षमता ही वेगवेगळी असते. प्रत्येक बालकांचा बुद्ध्यांक हा वेगळा असतो. म्हणजे त्याची लक्षात ठेवण्याची प्रोसेस असेल, समजून घेण्याची प्रोसेस असेल, ही प्रत्येकाची वेगळी असते. म्हणजे हे वाक्य काय आहे? अगदी बरोबर आहे. बालकाच्या विकासाची दिशा आनुवंशिकतेवरून ठरवता येते, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्या विकासाची दिशा ही त्याच्या आनुवंशिकतेवरून ठरवता येते. त्याला कशा पद्धतीचा अनुवंश मिळालेला आहे तर यावरून सुद्धा त्याच्या विकासाची दिशा ठरवू शकते. त्यानंतर प्रत्येकाची वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे. प्रत्येक विद्यार्थ्याची आवड असेल, प्रत्येक विद्यार्थ्याचा जो काही कल आहे तो कशाकडे आहे हे शिक्षकाने लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यावरूनच काय केलं पाहिजे तर अध्ययन प्रक्रियेचं शिक्षकाने नियोजन आणि मापन केलं पाहिजे. हे सुद्धा बरोबर आहे. बालकामध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता ही आनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते. आता प्रत्येक बालक हा वेगवेगळा असतो तर ते कशावरून तर त्याची आनुवंशिकता हेरिडिटी काय आहे वेगवेगळी आहे. हे सुद्धा वाक्य काय आहे बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ, ब, क आणि ड सर्व वाक्य काय दिलेले आहेत बरोबर आहेत. अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला
कोणकोणते वाक्य पुष्टी देतात म्हणजे बरोबर आहेत, तर या ठिकाणी 4ही पर्याय बरोबर दिलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, बालकाला लागणारा अनुवंश हा रंगसूत्रे व रंगमण्यांच्या साह्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात बदल करता येत नाही. अनुवंश याविषयी खालीलपैकी कोणती विधाने योग्य नाही? हा 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. हा सुद्धा कशावर विचारलेला आहे? अनुवंश. म्हणजे तुम्हाला या प्रश्नावरून लक्षात येत असेल की आपण वाढ विकास त्याच बरोबर अजून 2 पॉइंट महत्वाचे आहेत, ते म्हणजे अनुवंश आणि पर्यावरण. म्हणजे बालक ज्या वातावरणात राहतो, वातावरण, हे पॉइंट सुद्धा आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे. अनुवंश म्हणजे हेरिडिटी, जे काही अनुवंशाचा परिणाम बालकाच्या विकासावर होतो, त्याच्या वाढीवर होतो, ते कशा पद्धतीने होतो हे सुद्धा आपल्याला अभ्यासणं महत्वाचं आहे. अनुवंशाच्या संदर्भात बघा, बालकाला लागणारा अनुवंश हा रंगसूत्रे व रंगमण्याच्या साह्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात बदल करता येत नाही. अनुवंश याविषयी खालीलपैकी कोणती विधाने योग्य नाही असं विचारलेलं आहे. तर बघा, बालकाच्या शरीर रचनेवर, स्नायू संस्थेवर अनुवंशाचा प्रभाव असतो, बरोबर. कातडीचा रंग, केसाचा रंग इत्यादीवर अनुवंशाचा प्रभाव असतो. यस. आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते. मानसिक गुणधर्मापैकी बुद्धिमत्ता ही अनुवंशाने प्राप्त होते. आता बघा, हे वाक्य वाचल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं की बालकाच्या शरीर रचनेवर, स्नायू संस्थेवर अनुवंशाचा प्रभाव असतो. हे अगदी बरोबर आहे. बालकाची जी काही शरीर रचना आहे त्यावर त्याच्या अनुवंशाचा काय असतो? प्रभाव असतो. म्हणजे ज्या आई वडिलांची उंची असेल, ती जर जास्त असेल तर त्या बालकाची सुद्धा काय असणार आहे? उंची जास्तच असते. म्हणजे अनुवंशाचा बालकाच्या वाढीवर परिणाम होतो. म्हणजे त्याच्या शरीर रचनेवर कशाचा परिणाम होतो? तर अनुवंशाचा प्रभाव होतो. तर हे वाक्य अगदी बरोबर आहे. कातडीचा रंग, केसाचा रंग इत्यादीवर अनुवंशाचा प्रभाव होतो. येस. म्हणजे आपला जो काही म्हणजे कलर आहे, रंग आहे, गोरा असेल, सावळा असेल, हे कशावरून येतं? तर त्या अनुवंशाचा प्रभाव त्यावर असतो. आपल्या केसाचा रंग हा सुद्धा काय आहे? अनुवंशाचा इफेक्ट आहे. त्यानंतर आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते. तर बघू त्यानंतर हे बघा, मानसिक गुणधर्मापैकी बुद्धिमत्ता ही अनुवंशाने प्राप्त होते. जे काही बालकामध्ये मानसिक गुणधर्म असतात त्यामध्ये बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स ही सुद्धा अनुवंशाने प्राप्त होते. हे सुद्धा काय आहे? बरोबर आहे. बऱ्याचदा हुशार आई वडिलांची मुलं काय असतात? हुशारच असतात. म्हणजे जी काही बुद्धिमत्ता सुद्धा आपल्याला कशावरून लाभते? तर अनुवंशावरूनच आपल्याला प्राप्त होत असते. आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच जे आई वडील खूप हुशार आहेत त्यांची मुलं कशी असतात? हुशारच असतात. त्यानंतर बघा, आई वडिलांनी प्राप्त केलेले जे काही ज्ञान आहे, कौशल्य आहे, अभिरुची आहे, ही पुढील पिढीत संक्रमित होते. हे काय वाटतं? तर हे स्टेटमेंट बरोबर नाही. कारण आई वडिलांनी जे काही ज्ञान प्राप्त केलेलं आहे, कौशल्य प्राप्त केलेलं आहे, ते जशाच तसं पुढील पिढीत संक्रमित होईल असं सांगता येत नाही. म्हणजे जे एखाद्याचे वडील जर डॉक्टर असेल तर तो मुलगा डॉक्टरच होईल असं सांगता येतं का? नाही. वकिलाचा मुलगा वकीलच होईल किंवा शिक्षकाचा मुलगा शिक्षकच होईल असं आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. कारण ते जे गुण आहेत ते त्याने काय केलेले आहेत? स्वतःच्या स्वबळावर मिळवलेले आहेत. म्हणजे ते पुढील पिढीत ते गुण संक्रमित होतील असं आपल्याला सांगता येत नाही. एखाद्या गायकाचा मुलगा हा गायकच होईल असं आपण म्हणू शकतो का? तर निश्चितच नाही. म्हणजे ते गायक असेल किंवा डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, हे ते त्याच्या स्वबळावर मिळवलेली ती गोष्ट असते. म्हणजेच ते जे काही गुण आहेत ते पुढील पिढीमध्ये जशाच तसे संक्रमित होतील असं सांगता येत नाही. मग ते डॉक्टरची मुलं जर डॉक्टरच होत असतील तर मग तीच पिढी पुढे गेली असती. पण असं होतं का? नाही. तर मग हे स्टेटमेंट काय आहे? बरोबर नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 3 नंबर आहे. आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी नाही. पुढील पिढीत संक्रमित होत नाही. त्यांची आवड, त्यांचं कौशल्य, त्यांचं ज्ञान हे त्याचं स्वबळावर मिळवलेलं असतं. आपल्या आई वडिलांना जे आवडतं तेच आपल्याला आवडेल असं सांगता येईल का? निश्चितपणे तर नाही. म्हणजे ते गुण पुढील पिढीमध्ये संक्रमित होत नाहीत. त्यामुळे 3 नंबरचं स्टेटमेंट काय आहे? तर चुकीचं आहे. आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे की कशाच्या संदर्भात? अनुवंशाच्या संदर्भात विचारलेलं आहे की कोणतं विधान योग्य नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, अनुवंश व परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्वाची कामगिरी बजावतात. खाली दिलेल्या घटकामध्ये
कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो? 2019 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, अनुवंश व परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्वाची कामगिरी बजावतात. आपल्याला अनुवंश आणि विकास याचा संदर्भ लावता आला पाहिजे. तर खाली दिलेल्या घटकामध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून आहे? बघा, मानसिक विकास, परिपक्वतेचे वय, व्यक्तिमत्व आणि भावनिक जीवन. तर यामधील कोणता घटक फक्त अनुवंशाशी संबंधित आहे? तर काय असेल उत्तर? मानसिक विकास. म्हणजे आता आपल्या आई वडिलांचा जसा मानसिक विकास दिलेला आहे त्याच पद्धतीचा विकास बालकाचा होईल असं सांगता येतं का निश्चितपणे? तर नाही. त्याचं व्यक्तिमत्व सुद्धा तसंच असेल असं आपण सांगू शकत नाही, किंवा त्याचा भावनिक विकास हा सुद्धा त्याच्या आई वडिलांसारखा असेल असं आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. पण परिपक्वतेचे वय, परिपक्वता बालकामध्ये कधी येते? तर ती सुद्धा अनुवंशाने येते. ते अनुवंशाचा इफेक्ट असतो की कुठल्या वयामध्ये बालक परिपक्व होतं, हा अनुवंशाचा इफेक्ट असतो. म्हणून अनुवंशावर अवलंबून असते अशी गोष्ट कोणती आहे? तर ती आहे परिपक्वतेचे वय. मानसिक विकास, व्यक्तिमत्व आणि भावनिक जीवन हे अनुवंशाशी रिलेटेड घटक नाहीत. त्यानंतर बघा, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य दिलेली आहेत. 2021 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. अध्ययन, अध्यापन या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याची पूर्ण कन्सेप्ट माहित असणे आवश्यक आहे. अध्ययनाचे वैशिष्ट्य काय आहेत, अध्यापनाचे वैशिष्ट्य काय आहेत? तर आपल्याला विचारलेलं आहे की अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही असं विचारलेलं आहे. योग्य नाही. बघा, अध्ययन हे नेमके कृतीद्वारे घडत असते. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतो. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. अध्ययन ही हळूहळू चालणारी प्रक्रिया आहे. तर काय वाटतं उत्तर कोणतं असणार आहे अध्ययनाच्या संदर्भात? अध्ययन हे नेमके कृतीद्वारे घडत असते. एक्झॅक्टली बरोबर आहे की कृतीतून अध्ययन होतं. त्यानंतर प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतो. हे सुद्धा बरोबर आहे की प्रत्येक प्राणी जगण्यासाठी शिकत असतो. बरोबर आहे. अध्ययन ही हळूहळू चालणारी प्रक्रिया आहे. लर्निंग कशी प्रोसेस आहे? तर ती स्लोली म्हणजे हळूहळू चालणारी प्रोसेस आहे. एकाच दिवसात आपण काही शिकायचं म्हटलं तर सगळ्याच गोष्टी शिकणार आहेत का? नाही. म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण शिकत राहतो. कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, म्हणजे ती हळूहळू चालणारी प्रोसेस आहे. एकदमच पूर्णपणे होणारी प्रोसेस आहे का? तर नाही. पण सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते हे स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे. की सर्व प्राण्यांचे अध्ययन सारख्या पद्धतीचं असू शकतं का? नाही. तर अध्ययन हे वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. अध्ययन प्रत्येक प्राण्यामध्ये होणारं अध्ययन हे सारखं असू शकत नाही. म्हणजे हे काय आहे? चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे की अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये चुकीचंच विचारलेलं आहे. तर अध्ययन प्रत्येक प्राण्यामध्ये सारख्या पद्धतीने होत नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 3 नंबर आहे. अध्ययनाची वेगवेगळी सूत्र आहेत बघा. कशा पद्धतीने अध्ययन होतं, म्हणजे विशिष्टाकडून सामान्याकडे. त्यानंतर अशा वेगवेगळी काय दिलेले आहेत अध्ययनाची सूत्र आहेत. त्यानुसार अध्ययन होत असतं. म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये नाही, इव्हन प्रत्येक मानवामध्ये सुद्धा अध्ययनाची प्रोसेस सारख्या पद्धतीची होत नाही. म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यानंतर बघा, प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत? प्रयत्न प्रमाद पद्धती. आपण प्रयत्न प्रमाद पद्धतीचा अभ्यास केलेला आहे. बघा, एका लेक्चरमध्ये तुम्हाला अध्ययन उपपत्ती त्याचं वर्गीकरण सांगितलं होतं. साहचर्यवादी उपपत्ती, त्यामध्ये कोणत्या उपपत्ती येतात? त्यानंतर ज्ञानात्मक उपपत्ती, त्यामध्ये कोणकोणत्या उपपत्ती येतात? आणि आधुनिक उपपत्तीमध्ये कोणत्या उपपत्ती येतात? याचं वर्गीकरण आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये केलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण प्रयत्न प्रमाद उपपत्तीचा डिटेल्स मध्ये अभ्यास पण केला होता की प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणाची आहे? तर ती आहे थॉर्नडाईक यांची. आणि त्यांनी काय सांगितलेलं होतं, त्याचा प्रयोग कशावर केलेला आहे थॉर्नडाईकने, हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. तर त्याच्या संदर्भात काही वाक्य दिलेली आहेत. महा टीईटी पेपर 2014 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर बघा, या पद्धतीने अध्ययन करताना आपल्याला काय बघायचं आहे की सत्य विधान कोणती आहेत? या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते. अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात. या पद्धतीत मिळवलेले यश हे पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो. संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. तर काय वाटतं, खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? खाली पर्यायी उत्तर पण या प्रश्नामध्ये यायला पाहिजे होते, कारण सत्य विचारलेलं आहे.
तर या ठिकाणी बघा, या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते. म्हणजे प्रगती कशी होते, हळूहळू होते. म्हणजे माणूस चुकत काय करत असतो, शिकत असतो. एकदमच शिकतो का नाही. म्हणजे प्रगती जे काही बदल होत आहे तो कसा होत आहे, हळूहळू होत आहे. आपण प्रयत्न प्रमाद अध्ययन पद्धतीचा अभ्यास केलेला आहे की थॉर्नडाईकने कशावर प्रयोग केला होता, मांजरावर प्रयोग केला होता आणि मांजराला आपलं अन्न मिळवण्यासाठी त्यांनी कित्येक प्रयत्न केले आणि त्याची प्रगती कधी झाली, तर काही म्हणजे दिवसानंतर त्याला कालावधी लागला. म्हणजे प्रगती कशी होते, तर सावकाश होते. हे बरोबर आहे. अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात. म्हणजे आपल्याला जे काही साध्य करायचं आहे त्यामध्ये ते साध्य करत असताना अनावश्यक आपल्या हालचाली होतात, त्यामुळे काय होतं, अधिक श्रम होतो. हे सुद्धा बरोबर आहे. आपण डिमेरिट्स मध्ये अभ्यासलं होतं की थॉर्नडाईकच्या प्रयत्न प्रमाद उपपत्तीच्या मर्यादा कोणकोणत्या आहेत, तर त्यामध्ये हे आहे की अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात. या पद्धतीत मिळवलेले यश हे पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो. हे सुद्धा बरोबर आहे. जेव्हा मांजराला सुरुवातीला यश मिळालं ते योगायोगानेच त्याला मिळालेलं आहे. म्हणजे त्याला माहिती होतं का की ते बटनावर पाय टाकला म्हणजेच काय होणार आहे की त्याला त्याचं अन्न मिळणार आहे. थॉर्नडाईकने जे मांजरावर प्रयोग केला होता ते प्रयोग आपण अभ्यासलेला आहे आणि त्यावरच हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात असं असू शकत नाही. की त्या जे काही संपादित केलेलं कौशल्य आहे प्रयत्न करून ते जशाच तसे दुसऱ्या पिढीत सुद्धा संक्रमित होतील असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे हे काय आहे, चुकीचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला सत्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. तर अ, ब आणि क हे तीनही विधान बरोबर आहेत. खाली आपल्याला पर्यायी उत्तर यायला पाहिजे होते याच्यामध्ये, अ, ब आणि क. तर हे तीनही जे काही वाक्य दिलेले आहेत ते बरोबर आहेत. कशाच्या संदर्भात, प्रयत्न प्रमाद उपपत्तीच्या संदर्भात. तुम्हाला खाली असे पर्याय उत्तर देतात, अ, ब, क, फक्त अ आणि ब, अ, ब, क, ड. म्हणजे हे कोणते वाक्य बरोबर आहेत, तर त्यामध्ये आपलं उत्तर काय असणार आहे, अ, ब आणि क. म्हणजे सुरुवातीचे जे 3 वाक्य दिलेले आहेत ते अगदी बरोबर आहेत. तर मग आपण प्रयत्न प्रमाद पद्धतीचा अभ्यास केला तर त्यावर कसा प्रश्न विचारलेला आहे हे लक्षात आलं असेल. म्हणजे आपण ज्या वेळेने अभ्यास करत आहोत त्यावर प्रश्न विचारतात का, हे आपल्याला इथं कळतं. बघा त्यानंतर पुढं, अध्ययनासाठी खालीलपैकी सर्वात महत्वपूर्ण स्वरूपाची बाब कोणती. आता हा सुद्धा प्रश्न अध्ययनावर विचारलेला आहे की अध्ययनासाठी सर्वात महत्वपूर्ण स्वरूपाची बाब कोणती आहे. शिक्षकाची उच्च अर्हता, अध्यापन विषयक संशोधनाचे शिक्षकाला असणारे ज्ञान, बालकाला मिळणाऱ्या आर्थिक सुविधा, अध्ययनपूरक शालेय वातावरण. तर आता अध्ययनाच्या संदर्भात आपल्याला विद्यार्थी अध्ययन करतात त्या संदर्भात महत्वपूर्ण स्वरूपाची बाब कोणती असायला पाहिजे. म्हणजे अध्ययन मुलं करतील तर शिक्षकाची उच्च अर्हता, म्हणजे शिक्षक उच्च दर्जाचा असला पाहिजे तरच अध्ययन होईल का, तर नाही. अध्यापन विषयक संशोधनाचे शिक्षकाला असणारे ज्ञान, म्हणजे अध्यापना संदर्भात त्या शिक्षकाला काय असलं पाहिजे, संशोधन, अध्यापनाचं संशोधन जे काही होतं त्यावर शिक्षकाला भरपूर असं ज्ञान असलं पाहिजे, म्हणजेच विद्यार्थी चांगल्या पद्धतीचे अध्ययन करतील असं म्हणता येईल का, तर तेही नाही. बालकाला मिळणाऱ्या आर्थिक सुविधा, जर बालकाला चांगल्या आर्थिक सुविधा मिळाल्या तरच बालकाचं अध्ययन चांगल्या पद्धतीचं होईल असं म्हणता येईल का, तर नाही. अध्ययनपूरक शालेय वातावरण, यस, हे बरोबर आहे. अध्ययनपूरक शालेय वातावरण म्हणजे त्या बालकाला अध्ययनपूरक, त्याला अध्ययन करण्यासाठी त्याला शालेय वातावरण शाळेमध्ये कशा पद्धतीचं मिळतं यावर त्याचं अध्ययन डिपेंड असतं. बघा, आपण सगळ्या सोयी सुविधा बालकाला पुरवल्या, त्याला कुठल्याच आर्थिक परिस्थिती म्हणजे त्याला ते हाताळण्याची गरज नाही. त्याला उच्च दर्जाचे शिक्षक शिकवायला आहेत, त्याचबरोबर त्या शिक्षकाला संशोधनाचं खूप सारं काय आहे, नॉलेज आहे. पण त्या बालकाला जर शाळेमध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण मिळत नसेल तर त्या बालकाचं अध्ययन चांगलं होणार आहे का, तर नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अध्ययनपूरक शालेय वातावरण. जर चांगल्या प्रकारचं अध्ययन व्हायचं असेल तर त्यासाठी काय महत्वाचं आहे, अध्ययनपूरक शालेय वातावरण. म्हणजे शाळेमध्ये वातावरण कशा पद्धतीचं मिळतं यावरच बालकाचं अध्ययन डिपेंड असतं, ना की शिक्षक उच्च दर्जाचा असला पाहिजे किंवा त्याला आर्थिक सगळ्या सुविधा पुरवल्या पाहिजे, त्याचबरोबर त्या शिक्षकाला संशोधनाचं भरपूर असं ज्ञान असलं पाहिजे. त्याही पेक्षा अध्ययनपूरक शालेय वातावरण विद्यार्थ्याला पाहिजे, तेव्हाच अध्ययन चांगल्या पद्धतीचं होईल. तर अशा पद्धतीने आपण वाढ, विकास, अनुवंश, वातावरण यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत त्याचा आपण आढावा या लेक्चर मध्ये घेतलेला आहे.
बघा, तुम्हाला जर लेक्चर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी बरोबर शेअर करा. त्याचबरोबर राठोड एमपीएससी अकॅडमी नावाचं जे काही आपलं ऍप आहे ते ऍप डाउनलोड करा. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. ते लिंक सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला मानसशास्त्राचे वेगवेगळे प्रश्न टेलिग्रामला पाठवले जातील. त्याचबरोबर नोट्स सुद्धा दिल्या जातील. धन्यवाद.